आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. देशातील गरिबांना सशक्त करण्याची सरकारची नीती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरमध्ये प्रतिपादन. दाओसच्या दौऱ्यात 3,53,000 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आजपासून रामटेक इथे 23 जानेवारीपर्यंत राज्यातील पहिला महासंस्कृती महोत्सव, गीत, संगीत आणि नाट्यकलेचा अनुभवता येणार आविष्कार आणि इंडियन अकॅडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनच्या 45व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचं नागपूरच्या एम्समध्ये उद्घाटन. सोलापूर इथं आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारनं गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देत काम केलं, त्यामुळे 25 कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी इथे असंघटित कामगारांसाठी बांधण्यात येत असलेल्या 30,000 घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांचं लोकार्पण, नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 90,000 घरांच्या चाव्यांचं प्रतिकात्मक वितरण, स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं 10,000 लाभार्थ्यांना वितरण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील आणि देशातील 1.5 लाख लोकांना हक्काचा निवारा मिळणार असल्याचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला. राज्यात अमृत योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या 2,000 कोटींच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, शेगाव, सातारा, सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती इथे हे प्रकल्प आहेत. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान पंतप्रधान चेन्नई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई इथे आकाशवाणीच्या नियोजित केंद्राची पायाभरणी करतील. शहरात सणई परिसरात उभारलं जाणारं हे एफएम प्रसारण केंद्र 10 किलोवॅट क्षमतेचं असेल. लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट विषयी देशव्यापी जागृती कार्यक्रम राबवत आहे. मतदानाची प्रक्रिया आणि व्हीव्हीपॅट यासंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येतो. यासाठी प्रात्यक्षिकही करण्यात येत आहेत. 31 जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशातील 613 जिल्ह्यांमध्ये 3,464 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा कार्यक्रम पोहोचेल. यासाठी 3,500 केंद्र आणि 4,250 फिरत्या गाड्यांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. 3 दिवसांचा दाओस दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री मुंबईत परतले. यंदाच्या दाओस दौऱ्यात 3,53,000 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आलं आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्सेलर मित्तल, निप्पॉन, जिंदाल, अदानी यासारख्या नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच काही देशातील मंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर 30 नोव्हेंबर 2023 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर 1 तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी काल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट अ आणि गट ब संवर्गातील विविध पदांकरता 623 उमेदवार शिफारस पात्र ठरू शकतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येतोय. या महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ कालिदासाची भूमी रामटेक इथून होत असून आज सायंकाळी 7 वाजता या 5 दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा सहभाग राहील। 5 दिवस 2 सत्रात हे कार्यक्रम होतील। सकाळच्या सत्रात कवी कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या महाखिचडीचं प्रात्यक्षिक, लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी आणि पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, एरो मॉडेलिंग शो, फूड फेस्टिव्हल आदींचं आयोजन करण्यात येणार आहे। 5ही दिवसांचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल। प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील स्वर्गीय डॉ. कमलाकर तोतडे सभागृह रामटेकमधील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतानाच हे सभागृह रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारं ठरेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला। रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर भवनाचं तसंच स्वर्गीय डॉ. कमलाकर तोतडे सांस्कृतिक सभागृहाचं गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी यांची प्रमुख उपस्थिती होती। रामटेकचा इतिहास लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। कालिदासांचा सहवास या परिसराला लाभलाय। भविष्यात हा इतिहास नवीन पिढीपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचेल असा प्रयत्न करण्याची गरज असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले। गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी आणि मुलचेरा तालुक्यात धुमाकूळ घालून 2 महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला वनविभागाच्या चमूनं काल रात्री जेरबंद केलं। या वाघिणीचं वय अंदाजे 2.5 वर्ष असल्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं। 7 जानेवारीला या वाघिणींनी चिंतलपेठ येथील सुषमा मंडल आणि 15 जानेवारीला कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या महिलेस ठार केलं होतं। त्यानंतर एका गायीचाही फडशा पाडला होता। यामुळे अहेरी आणि मुलचेरा तालुक्यात वाघिणीची दहशत होती। अखेर 16 जानेवारीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जलद प्रतिसाद पथकाला पाचारण करण्यात आलं। 2 दिवस हुलकावणी दिल्यानंतर काल रात्रीच्या सुमारास या वाघिणीला जेरबंद करण्यात आलं आहे। केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावानं खरेदीसाठी ज्वारी, बाजरी आणि मका पिकांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत दिनांक 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अकोला जिल्हा विपणन अधिकारी पी.एस. शिंगणे यांनी दिली। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। संकरित ज्वारीसाठी 3,180 रुपये, मालदांडी ज्वारीसाठी 3,225 रुपये, मक्यासाठी 2,090 रुपये आणि बाजरीसाठी 2,500 रुपयांचा हमी भाव देण्यात आला आहे। आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं भंडाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी अंशकालीन वार्ताहर नियुक्तीकरता अर्ज मागवले आहेत। यासंबंधीची विस्तृत माहिती newsonair.gov.in वॅकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज 28 जानेवारीपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडे पाठवायचे आहेत। राज्यात मधनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुंबईत आयोजित मध महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। आगामी काळात राज्य मधनिर्मितीचं केंद्र व्हावं यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून कौशल्य विकास, प्रोत्साहन आणि प्रशिक्षणाबाबत एकात्मिक योजना गावागावात राबवावी अशी सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी केली। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पुसद या कार्यालयाअंतर्गत चालू आर्थिक वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, महागाव, उमरखेड आणि नेर या 7 तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये सांस्कृतिक संकुल बांधण्याची योजना राबवण्यात येते आहे। या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवण्यात आले। या योजनेच्या निकषांनुसार सांस्कृतिक भवन आणि सांस्कृतिक संकुल बांधकामाकरता जमीन विनामूल्य असणं आवश्यक आहे। इंडियन अकॅडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन अर्थात IAFMच्या 45व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचं काल नागपुरातील एम्स इथे उद्घाटन झालं। उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। ही परिषद 3 दिवस चालणार असून भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या 650 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे। बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे समन्वयक डॉ. देवेंद्र खंडाईत आणि एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉ. M. हनुमंतराव हे उद्घाटनाला
प्रामुख्यानं उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ न्यायवैद्यक तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर टी.के. बोस यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 वरिष्ठ फॉरेन्सिक व्यावसायिकांना IAFM फेलोशिप प्रदान करण्यात आली आणि जर्नल ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनची अधिकृत वेबसाईट देखील सुरू करण्यात आली. 2 महिन्यात नागपूरच्या एम्समध्ये हृदय प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. एम्स नागपूर येथील शवविच्छेदन आणि शवागाराच्या सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी सरकारनं 19 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर M. हनुमंतराव यांनी दिली. माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी उद्घाटनपर भाषणात फॉरेन्सिक मेडिसिन तज्ज्ञांचं महत्त्व, न्याय आणि न्यायदानासाठी तज्ज्ञांकडून दिले जाणारे पुरावे आणि निरीक्षणांवर भर दिला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील गरिबांना सशक्त करण्यासाठी सरकारची नीती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरमध्ये प्रतिपादन आणि इंडियन अकॅडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनच्या 45व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचं नागपूरच्या एम्समध्ये उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.